नमस्कार मित्रांनो, मी धनश्रीज किचनमध्ये आपल्या सर्वांचं मनापासून स्वागत आहे। तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण पाहणार आहोत फ्लॉवर 65। त्यासाठीचे लागणारे साहित्य आता मी तुम्हाला इथे दाखवलेले आहे। तर सर्वात आधी आपल्याला बारीक फ्लॉवर चिरून एका मिठाच्या पाण्यामध्ये टाकून घ्यायचं आहे। त्यानंतर एका कढईमध्ये 1 वाटी तांदळाचं पीठ, 1 वाटी कॉर्नफ्लॉवर, लाल मिरची पावडर 1 चमचा, अर्धा चमचा गरम मसाला, अर्धा चमचा जिरा पावडर, एक चमचा आलं लसणाची पेस्ट, बारीक चिरलेला कढीपत्ता, काळी मिरी पावडर, दोन चमचे दही आणि चवीनुसार मीठ देखील यामध्ये आपल्याला घालून घ्यायचं आहे। आता हे सर्व मिश्रण आपल्याला एकजीव करून घ्यायचं आहे। एकजीव करून झाल्यानंतर यामध्ये आपण थोडं पाणी घालून हे मिश्रण मिक्स करून घेणार आहोत। असं घट्टसर आपल्याला हे बॅटर बनवून घ्यायचं आहे। त्यानंतर फ्लॉवर मधले पाणी नितळून आपल्याला यामध्ये फ्लॉवरचे तुकडे टाकून घ्यायचे आहेत। चमच्याने व्यवस्थितरित्या परतून आपल्याला यावर एक चांगली व्यवस्थितरित्या कोटिंग करून घ्यायची आहे। सर्व फ्लॉवरला व्यवस्थित कोटिंग झाली पाहिजे। त्यानंतर आपण हे फ्राय करून घेणार आहोत। तर त्यासाठी एका बाजूला मी कढईमध्ये तेल तापवण्यासाठी ठेवलेलं आहे। आता तेल आपलं कडकडीत तापलेलं आहे आणि आपण त्यामध्ये एक एक करून हे मंचुरियन सोडून घेणार आहोत। हे मंचुरियन टाकत असताना गॅस आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। आता हे मंचुरियन आपले टाकून झाल्यानंतर आपण 1-2 मिनिटांनी गॅस मीडियम आचेवर करून घ्यायचा आहे आणि पूर्ण मंचुरियन आपल्याला हे मीडियम आचेवरच तळून घ्यायचे आहेत। जर तुम्ही ते फास्ट गॅसवर तळले तर ते आतमधून मऊसर राहून खातानाही असे क्रिस्पी लागणार नाहीत। त्यासाठी आपल्याला हे मध्यम आचेवरच तळून घ्यायचे आहे। जवळजवळ मध्यम आचेवर मला 5 ते 7 मिनिटं हे मंचुरियन तळण्यासाठी लागलेले आहे। आता आपण हे एका डिशमध्ये काढून घेणार आहोत आणि आपण याच कढईमध्ये 2 चमचे तेल ठेवून याला आपण फोडणी देऊन घेणार आहोत। फोडणीसाठी सर्वप्रथम मी तेलामध्ये बारीक चिरलेलं लसूण टाकलेलं आहे। त्यानंतर 4 ते 5 हिरवी मिरची, आणि पुन्हा आपल्याला हे परतून घ्यायचं आहे।
मंचुरियनला फोडणी देत असताना आपल्याला त्यामध्ये कढीपत्ता देखील घालून घ्यायचा आहे आणि गॅस हा आपल्याला फास्टच ठेवायचा आहे। आता आपण यामध्ये मंचुरियनचे तुकडे देखील टाकून घेणार आहोत। जर फ्राय करत असताना मंचुरियन एकमेकांना चिकटले असतील तर ते तळून झाल्यानंतर आपल्याला सोडून घ्यायचे आहेत। त्यानंतर आपल्याला त्याला फोडणी देऊन घ्यायची आहे। तर आता मंचुरियन टाकल्यानंतर यामध्ये मी काळी मिरी पावडर टाकणार आहे। एक अर्धा चमचा काळी मिरी पावडर टाकलेली आहे। त्यानंतर चवीनुसार मीठ घातलेले आहे आणि बारीक चिरलेली कोथिंबीर देखील मी यावर पेरून घेतलेली आहे। आपण बॅटर मध्ये देखील मीठ घातलेलं असल्या कारणाने वरतून टाकताना मी अगदी थोडेसेच मीठ घातलेले आहे। आता आपण हे सर्व एका डिश मध्ये काढून घेणार आहोत आणि मी तुम्हाला आता ही डिश सर्व करून दाखवते। तर तुम्हाला आमची फ्लॉवर मंचुरियनची ही रेसिपी आवडली असेल तर नक्कीच धनश्रीज किचनला लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करा। भेटूया पुन्हा एकदा नवीन रेसिपी सोबत, तोपर्यंत धन्यवाद।